आणखी एक महत्त्वाची बातमी, ठाण्यामध्ये राजन विचारे यांच्या पत्नीचा पराभव झालेला आहे। राजन विचारे यांच्यासाठी हा मोठा धक्का म्हणावा लागणार आहे। ठाण्यामध्ये राजन विचारे यांच्या पत्नीचा पराभव तिथे झालेला आहे। राजन विचारे यांच्यासाठी देखील आता हा मोठा धक्का मानला जातो। तर मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेला मात्र मोठा धक्का बसलेला आहे। मीरा भाईंदरमध्ये भाजपची एक हाती सत्ता आलेली आहे। भाजपचे 67, शिवसेनेचे केवळ 2 उमेदवार तिथे विजयी झाल्याचं समजतंय आणि पूर्ण एक हाती सत्ता आपण पाहतोय मीरा भाईंदरमध्ये भाजपला मिळालेली आहे। शिवसेनेला मात्र हा मोठा धक्का मानला। प्रताप सरनाईकांनी त्यांची पूर्ण शक्ती पणाला खरं तर लावलेली होती। पुण्यामधून एक बातमी येते, सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर सासू सुना दोघी विजयी ठरलेल्या आहेत। दोघींनी एनसीपीकडून तुरुंगातून ही निवडणूक लढवलेली होती आणि या लढतीकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। आंदेकर विरुद्ध धंगेकर अशी ही लढत होती आणि पुणे महापालिकेतून एक मोठी बातमी, सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर सासू सुना दोघी विजयी ठरलेल्या आहेत। दोघींनी एनसीपीकडून तुरुंगात असून सुद्धा ही निवडणूक लढवलेली होती आणि दोघींचाही विजय झालाय। पुणेकरांनी गुंडांना पसंती दिली आहे का असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतो आहे। तर याच गुंडांना उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावरून बरंच राजकारण तापल्याचं देखील आपण बघितलेलं होतं। कशा पद्धतीने विरोधकांनी यावर आरोप केलेले होते। मात्र महापालिका निवडणुकीत पुणेकर आता गुंडांना पसंती देत आहेत का असा देखील प्रश्न आता उपस्थित होतो। तर मुंबईकरांनी घराणेशाहीला नाकारलेला आहे। दीप्ती वायकर रवींद्र वायकरांची मुलगी आहे, त्यांचा पराभव झालेला आहे। वैशाली शेवाळे या देखील पराभूत झाल्यात। राहुल शेवाळे यांच्या त्या वहिनी आहेत। नवाब मलिकांचे बंधू कप्तान मलिक यांचा देखील या निवडणुकीत पराभव झालेला आहे। घराणेशाहीचा मुद्दा या निवडणुकीमध्ये देखील चर्चेत राहिलेला होता। मात्र मुंबईकरांनी घराणेशाहीला काहीसं नाकारल्याचं दिसतं। मीरा भाईंदरमधून ही मोठी घडामोड। मीरा भाईंदरमध्ये भाजपची एक हाती सत्ता दिसतेय। 67 भाजपचे उमेदवार विजयी झालेत आणि शिवसेनेच्या केवळ 2च उमेदवारांना विजय मिळवता आलेला आहे। प्रताप सरनाईक यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली होती। दररोज प्रताप सरनाईक हे मीरा भाईंदरमध्ये फिरत होते। वॉर्ड क्रमांक 116 मधून एक मोठी बातमी, भाजपच्या जागृती पाटील विजयी ठरल्यात। मुंबईतून ही एक महत्त्वाची विजयाची बातमी, भाजपच्या जागृती पाटील यांचा विजय झालेला आहे। 116 मधून जागृती पाटील या उमेदवार होत्या, त्यांचा विजय झालेला आहे। तर मुंबईमध्ये भाजपच्या जागृती पाटील यांचा विजय झालेला आहे। वॉर्ड क्रमांक 116 मधून त्या विजयी ठरलेल्या। मुंबई प्रभाग क्रमांक 116 मधून त्यांचा विजय झाल्याचा आपण पाहतोय। आणखी एक महत्त्वाची बातमी आपल्याकडे येते। अमरावतीमध्ये युवा स्वाभिमाननं जोरदार मुसंडी मारल्याचं आपण पाहतोय। 10 जागांवर आमदार रवी राणांचे उमेदवार विजयी ठरलेले आहेत। अमरावतीमध्ये युवा स्वाभिमाननं जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। तर अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान आणि भाजपमध्ये रंगलेलं युद्ध, गेल्या काही दिवसात राजकीय युद्ध रंगलेलं आपण पाहिलेलं होतं। युवा स्वाभिमाननं मात्र चांगलीच विजयी मुसंडी मारलेली पाहायला मिळते। मुंबईमधून आणखी एक महत्त्वाची बातमी, 115 मधून अनिल राजभोज हे विजयी ठरलेले आहेत। मनसेचे उमेदवार होते अनिल राजभोज आणि त्यांचा विजय झाला। मनसेसाठी आणखी एक मोठी, तितकीच आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे। मनसेचे आणखी एक उमेदवार मुंबईमध्ये विजयी झालेत। 115 मधले मनसेचे उमेदवार अनिल राजभोज हे विजयी ठरलेले आहेत। मनसेसाठी ही एक आनंदाची बातमी आहे। मनसा आणि शिवसेना युबीटी दोन्ही पक्षाचे उमेदवार हळूहळू विजयी उंबरठ्यावर पोहोचतात। यामध्ये अनिल राजभोज यांचा आता विजय झाल्याचं कळतंय। मनसेचे उमेदवार होते अनिल राजभोज आणि त्यांचा विजय झालेला आहे। तर निश्चितच मनसेसाठी आनंदाची बातमी, अनिल राजभोज हे विजयी ठरलेले आहेत। वॉर्ड क्रमांक 115 मधून ते निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले होते, त्यांचा आता विजय झाल्याचं समजतं। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ही लढत आहे आणि या लढतीकडे एक अस्तित्वाची लढत म्हणून सुद्धा खरं तर पाहिली जाते। त्यामुळे मनसे आणि युबीटीसाठी दिलासा देणाऱ्या या काही बातम्या पुढे येतात। ज्योती राजभोज विजयी ठरल्यात। वॉर्ड 115 मधून मनसेच्या उमेदवार होत्या ज्योती राजभोज आणि त्या विजयी झालेल्या आहेत 115 या वॉर्ड नंबरमधून। त्यामुळे मनसेसाठी आणखी एक मोठी बातमी आहे, ज्योती राजभोज यांचा विजय झालेला आहे। वॉर्ड क्रमांक 115 मधल्या उमेदवार ज्योती राजभोज मनसेकडून त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होत्या आणि मनसेच्या या उमेदवार विजयी झालेल्या आहेत। ज्योती राजभोज यांचा विजय झाला आहे।
मनसैनिकांसाठी आपण पाहतोय, मनसेसाठी आता आनंदाची बातमी म्हणावी लागेल. सलग दुसरा हा विजय गेल्या काही काळातला आपण त्यांच्या खात्यात जाताना पाहतोय. अमरावतीमध्ये आपण जसं सांगितलं 10 जागांवर आमदार रवी राणा यांचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत. त्यामुळे भाजपसाठी देखील हा मोठा धक्का अमरावतीमध्ये आपल्याला म्हणावा लागणार आहे. सुरुवातीला युती झालेली होती, नंतर ती युती तुटली आणि त्यानंतर युवा स्वाभिमान पक्ष आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कशा पद्धतीचं युद्ध रंगलेलं होतं हे आपण बघितलंय. पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. परवा देवेंद्रजी या ठिकाणी आले त्यावेळेला त्यांनी आपल्या भाषणात अनेक गोष्टी सांगितल्या, अनेक विकासाच्या मुद्द्यांवर ते बोलले आणि नाशिककरांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला या ठिकाणी निवडून दिलं. त्याबद्दल पुन्हा माननीय मुख्यमंत्री महोदयाकडून, आमचे अध्यक्ष आहे रवींद्रजी चव्हाण त्यांच्याकडून आणि मी स्वतः, आमचे सगळे आमदार राहुलजी या ठिकाणी आहेत, केदारजी या ठिकाणी आहेत, आमच्या देवयानीताई सीमाताई मिरवणुकीमध्ये त्या ठिकाणी आहेत. सगळ्यांच्या वतीने मी आपले मनापासून या ठिकाणी सर्व मतदारांचे आभार व्यक्त करतो. तर मुंबईमध्ये भाजपचे प्रकाश मुसळे हे विजयी ठरलेले आहेत. वॉर्ड क्रमांक 76 मधून प्रकाश मुसळे यांचा विजय झालेला आहे. भाजपचे उमेदवार प्रकाश मुसळे हे विजयी ठरलेले आहेत. मुंबईत भाजपचे उमेदवार प्रकाश मुसळे हे विजयी झालेले आहेत. वॉर्ड क्रमांक 76 मधून त्यांनी विजय नोंदवलेला आहे. मुंबईमधून आता काही आणखी महत्त्वाचे निकाल पुढे येत आहेत. प्रकाश मुसळे विजयी ठरलेले. वॉर्ड क्रमांक 76 मधून प्रकाश मुसळे भाजपचे उमेदवार होते, विजयी ठरलेत. मुंबईमध्ये एमआयएमचा आता 7वा उमेदवार विजयी झालेला आहे. एमआयएमची एक प्रकारे एक मुसंडी म्हणता येईल. एमआयएमचे एका पाठोपाठ एक उमेदवार विजयी होताना पाहायला मिळतात आणि आता हा 7वा उमेदवार आहे एमआयएमचा जो मुंबईमध्ये विजयी ठरलेला आहे. त्यामुळे एमआयएमची एक प्रकारे विजयामध्ये मुसंडी आपल्याला पाहायला मिळते, मुंबईमध्ये मुसंडी पाहायला मिळते. तसंच एकंदरीतच को, अपने बेटी को, हर एक को टिकट दिया. नतीजा क्या हुआ कि लोगों ने एक पैगाम दिया है कि हम सिर्फ गोटियां खेलने के लिए नहीं है, हम सिर्फ है तो चद्दर बिछाने के लिए, शतरंजियां बिछाने के लिए नहीं है, हम भी पार्टी के मजबूत लोग हैं. हम एक वाहिद पार्टी थी जिसने ना किसी घर वाले को ना किसी रिश्तेदार को दिया. हमने आम लोगों में से लोगों को उठाकर, और जो पार्टी के बारे में हमारे ऊपर इल्ज़ाम लगाते हैं कि एमआईएम जातिवादी पार्टी है, हाँ, आज कितनी सारी हिंदू महिलाओं को हमने चुना कर लाया है, एसटी समाज की महिलाओं को हमने चुना कर लाया है, दलित समाज के हमारे कितने सारे भाइयों और बहनों को हम लोगों ने चुना कर लेके आया है. तो ये एक औरंगाबाद शहर की जीत है, हम ये समझते हैं. आपको लगता है कि देखिए, गुलमंडी जैसे इलाके से मजलिस की 2 सीटें जीत कर आ रही हैं, ये बहुत बड़ी हमारे लिए कामयाबी है. हम एक इलाके के तौर के ऊपर नहीं देख रहे हैं, हाँ? हम ये शहर के अंदर अपना जाल कैसे फैलाए हैं, लोग क्यों हमारा साथ दे रहे हैं, क्योंकि लोगों को अब यकीन आया है कि हमको ये सेना पे भरोसा नहीं है, हमको ये पार्टी के ऊपर नहीं है. कांग्रेस एनसीपी तो बिल्कुल खत्म कर दिए हैं उसमें अंदर. तो मजलिस के साथ अपने काम की बुनियाद के ऊपर और लोग. इम्तियाज जलील यांची ही प्रतिक्रिया आपण बघितली आहे. सांगलीमध्ये सत्ता स्थापनेसाठी आता भाजपनं हालचाली सुरू केल्या आहेत. चंद्रकांत पाटलांची शिवसेनेच्या सोबत तिथे चर्चा सुरू आहे. भाजपचा महापौर असेल, शिवसेनेचा उपमहापौर असेल अशी शक्यता देखील वर्तवली जाते. त्या संदर्भातल्या चर्चा देखील आता सुरू झालेल्या आहेत. सांगलीमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपकडनं आता वेगवान हालचाली होत आहेत. चंद्रकांत पाटील यांच्यावर या संदर्भातली जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. भाजपचा महापौर आणि शिवसेनेला उपमहापौर पदाची ऑफर भाजपनं त्या ठिकाणी देऊ केली आहे अशी देखील शक्यता वर्तवली जाते. या चर्चांमध्ये नेमकं आता काय घडतं याकडे देखील लक्ष ठेवावं लागणार आहे. मात्र सांगलीमध्ये भाजपनं आता हालचालींना सुरुवात केल्याचं चित्र आपण पाहतोय. तर 29 पैकी 24 महापालिकेवर भाजपची सत्ता. मुंबई, पुणे, नाशिक, जालन्यात भाजपचा महापौर होणार आहे. सांगली, पुणे, संभाजीनगर, सोलापूरमध्ये देखील भाजपची सत्ता येताना आपल्याला पाहायला मिळते. 29 पैकी 24 महानगरपालिकांवर भाजपची सत्ता येताना दिसते. केवळ 5 महापालिका भाजप जिथे सध्या तरी नाहीये अशा प्रकारे दिसतं एकंदरीत चित्र. 29 पैकी 24 महापालिका भाजपकडे जात आहेत. त्यामुळे आता उर्वरित आता 5 महानगरपालिकांमध्ये काय चित्र असणार आहे पाहावं लागणार. त्यात वसई विरार ही महापालिका बहुजन विकास आघाडीकडे गेलेली आहे. त्यामुळे हाही आता निकाल स्पष्ट झालेला आहे. त्यामुळे आता 4च महापालिका आहेत, त्यांचं चित्र लवकरच स्पष्ट होईल. ताकदीनं कामाला सुरू करू.
नवीन आता एक तरुणांची पिढी आमच्याकडे आलेली आहे. हिच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या हितासाठी काम करू एवढंच सांगतो. हिंदी में क्या बोलू. अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया आपण पाहतोय. तरुणांची एक नवी पिढी आता आमच्याकडे आली आहे, एक नवी फौज नव्या उमेदीने पुन्हा एकदा कामाला लागू, अशा प्रकारे प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. आणि महाराष्ट्राच्या हितासाठी यापुढे सुद्धा काम करत राहू, अशी ग्वाही अंबादास दानवे यांनी दिली आहे. संभाजीनगरमध्ये 24 उमेदवार विजयी झालेले आहेत आणि संभाजीनगरमध्ये भाजपची एकहाती सत्ता आलेली आहे. एमआयएमचे 7 उमेदवार मुंबईमध्ये विजयी झालेले आहेत. एमआयएमची कशी राज्यभरात मुसंडी आहे, कशी मोठी कामगिरी आहे ती आपण पाहतोय. सोलापूरमध्ये तर विरोधी पक्ष नेतेपद सुद्धा आता एमआयएमकडे जाणार आहे. विरोधी पक्षामध्ये एमआयएम हा एक मोठा पक्ष ठरणार असल्याचं चित्र दिसतंय. एकंदरीतच एमआयएमची कशी नेमकी मुसंडी संपूर्ण राज्यभरामध्ये आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय.